आज आपण कट्ट्यावर उलगडूया, गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. रघुभाऊ, तुमचं खूप अभिनंदन की पहिले लोककलावंत आहात ज्यांना पद्मश्री मिळालेली आहे, ज्यांनी तमाशामध्ये आपलं आयुष्य तमाशासाठी वाहिलं असं आपण म्हणूया. आणि काय तुमची भावना होती जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कळलं की आपल्याला पद्मश्री मिळते आहे आणि एक प्रकारे तुमच्या सगळ्या कलेचा, कार्याचा हा मोठा गौरव होतोय? काय पहिल्या भावना होत्या? काळजात अगदी धस्स झालं होतं खरं तर. आणि 25 जानेवारीला आम्ही सांगोल्याच्या यात्रेत होतो. दुपारचे 2 वाजल्याची वेळ होती आणि मला फोन आला. तो पहिला फोन होता तुमचा. आणि त्या फोनवरून मला कळलं की पद्मश्रीला माझी निवड झालेली आहे. आणि मला असं वाटलं की आता मी माझा कट्ट्यावर आहे का तमाशात आहे का दिल्लीत आहे, हे माझं मलाच काही सुधरत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी तसं तर म्हणजे अपेक्षित नव्हतोच मला पद्मश्री मिळेल असं. कारण त्याच्या अगोदर मी माझ्या आईला पद्मश्री मिळावा. त्याचं कारण असं होतं की आजपर्यंत आपण पाहिलंय पुरुषांनी महिलांच्या भूमिका केलेले भरपूर पुरुष मराठी, हिंदी चित्रसृष्टीत, नाट्य संस्थेत खूप झालेत. परंतु महिलांनी पुरुषाचं काम करणारं असं या तिन्ही सृष्टीत कोणी नाही, तर ती माझी आई होती. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजीराजांची भूमिका आईने दाढी मिशा लावून केलेली आहे. अच्छा. आणि तिचाच वारसा पुढं माझी बहीण मंदाराणी हिने आमच्याकडे राजीव गांधी व्हायला तेवढा गोरा तरुण नव्हता, तेवढा देखणा कोणी नव्हता. मग ते आव्हान माझ्या बहिणीने स्वीकारलं आणि राजीव गांधींची भूमिका केली. म्हणजे अशा आव्हानात्मक कामं आम्ही रंगमंचावर करत गेलो. मी लेडीज आवाजात गायलो, मी कथ्थक केलं, मी क्लासिकल केलं, मी लावणी नृत्य केलं, मी दादा कोंडकेंचं नृत्य केलं, मी भरपूर म्हणजे असे वेगवेगळे समय नृत्य, थाळी नृत्य, मशाल नृत्य, मयूर नृत्य, असे वेगवेगळे प्रकार रंगमंचावर आणले. त्यामुळे मला न्याय मिळेल का नाही हे मला वाटतच होतं. व आपण एवढं केलेलं आहे या मराठमोळ्या जनतेसाठी. पण शेवट काय? आपला शेवट कसा गोड होणार? तो 25 तारखेला माझा शेवट गोड झाला. नाही, मला असं आठवतं की म्हणजे तुम्ही काय, मंगलाताई काय, तुम्ही खूप केलेलं आहे. आणि तुम्ही आणि त्याच्या आधी तुमच्या आधीच्या पिढ्यांनी सुद्धा, म्हणजे तुमच्या कुटुंबाचा जी परंपरा, जो वारसा तुम्ही सांभाळताय, एकीकडे तो असेल, दुसरीकडे विठाबाईंपासून तो सगळी परंपरा मंगलाताई सांभाळतायत. आणि कोरोनाच्या काळामध्ये मला आजही माझ्या म्हणजे असं काळजाचं असं म्हणू की पाणी होतं की जे मराठीतले सगळ्यात मोठे 2 लोककलावंत, त्यांच्यावर जी अवस्था, त्यांची जी स्थिती झालेली महाराष्ट्राला त्यावेळेला बघायला मिळाली होती. आता त्यातून आपण बाहेर आलो, पण आता सगळं नीट झालंय असं म्हणण्याजोगी स्थिती आहे? नाही, कलेची स्थिती चांगली आहे, परंतु आर्थिक स्थिती जी आहे ती अजून त्याच्यातून पाहिजे अशी सावरलेली नाही. त्याचं कारण असं आहे की मोबाईलमुळे तरुण मुलं, तरुण पिढी जी आहे ती घरात एका कोपऱ्यात बसू लागलेली आहे मोबाईल घेऊन. ते टी व्ही समोर सुद्धा बसत नाहीत. तर तो एखादा कोपरा बघतात, जिना बघतात, एखादं झाड बघतात आणि त्याच्याखाली मोबाईल बघत बसतात. मग ही तरुण पिढी तमाशाकडे यायला थोडी थांबलेली आहे. असं भरपूर वेळा तमाशाबरोबर झालेलं आहे. ज्यावेळेस सिनेमाचं आगमन झालं त्यावेळेसही तमाशावर अशीच वेळ आली होती. त्यानंतर टी व्हीचं आगमन झालं त्यावेळेसही तमाशावर अशीच वेळ आली होती. आणि आता मोबाईलचं आगमन झालेलं आहे. ते 2-3 वर्ष आम्हाला हे खडतर काढावेच लागतील. कोरोनातली 2-3 वर्ष आणि आता ही 2-3 वर्ष. यानंतर मात्र पुन्हा मराठी समाज तमाशाकडे पुन्हा वळेल अशी मला खात्री आहे. आणि मी त्या म्हणजे त्याची वाट पाहतो त्या वेळेची. आणि
खूप खडतर जीवन झाले. कलावंतांचे पगार वाढले, गाड्यांचं रोज वाढला, लाईटिंगचा रोज वाढला, जेवणाच्या साहित्याची वाढ झाली, डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढलेल्या आहेत, परंतु तमाशाचं तिकीट वाढलं नाही. दुसरी एक बाब अशी आहे की लोक म्हणतात तमाशा पहिला राहिलं नाही. तर कसा राहील तमाशा पहिला? संगीत नाटक राहिलं पहिलं, नाटक राहिलं पहिलं, सिनेमा राहिला पहिला, आपलं राहणीमान राहिलं पहिलं. मग तमाशाकडनं तुम्ही अपेक्षा का करता तमाशा जुनाच असावा? त्यांनी का अंग पालट करू नये? कारण आम्हाला तरुणांपुढे राहायचं आहे. ही म्हणजे तमाशा हे नाव पिढ्यानपिढ्या चालवायचं आहे. जसा आपल्या संस्कृतीत बदल झालेला आहे तसा तमाशात आम्हाला बदल करावा लागलेला आहे आणि तो समाजाने स्वीकारला पाहिजे. त्याला नाविलाज आहे. मुलं आज तमाशाचा कार्यक्रम सोडून DJ लावण्याच्या कार्यक्रमाकडे पळायला लागली. लोकांना लावू नको, म्हणजे एक्झॅक्टली स्टेजवर जे होणार आहे ते नको, आणि जे चित्रित केलेलं आहे ते पाहण्याची त्यांना आवड वाटते. आणि प्रेक्षकांना आता जे चालू आहे ते पाहिजे, आणि ते आम्ही देऊ शकत नाही. एवढं विवस्त्र आम्ही होऊ शकत नाही, कारण ही महाराष्ट्राची लोककला आहे. खरं तर ही लोककला पाहिली पाहिजे नऊवारी साडीतच. तिचं ते घोट्यापर्यंतची ती घुंगरं, तिच्या नाकातली ती नथ, तिच्या आंबाड्याचा तो बुचडा, तिचा भला मोठा आंबाडा, तिच्या नऊवारीचा तो लोंबता पदर, हे सगळं तमाशाचं रूप आहे. आणि ती सोडून तुम्ही आम्हाला नको ते करायला लावता तुमच्या 100 रुपयासाठी. तुम्हाला असं वाटत नाही का आपण यांच्यावर अन्याय करतो? आणि आम्ही जर ते सादर नाही केलं तर तुम्ही दगड मारता, आरडाओरडा करता, कार्यक्रम बंद पाडता. हे चाललंय काय? आपला महाराष्ट्र कुठल्या गतीला चाललाय? आता DJ लावण्या आल्यात, 7-8 मुली गोळा होतात, DJ लावतात, त्याच्यावर अंग विक्षेप करतात, झंपरला कपडा नसतो मागे, बिंबीच्या खाली साडी असते, पायात घुंगरं नसतात, फक्त नऊवारी शिवलेली मी तर असं म्हणेल शिवलेली साडी उसवलेल्या बाया. काही नाही. मागची संस्कृती पहा तुम्ही त्यांची, नाही तर तमाशाची पहा. तमाशातली बाई रावटी लागल्यानंतर कणात वर करून मागे सुद्धा जात नाही. मेकअप केल्यानंतर ज्यावेळेस त्यांना एवढे जंपर दिले जातात आणि स्कर्ट दिला जातो, ज्याला घागरा म्हणतात, तर स्टेजवर यायच्या अगोदर ती चादर पांघरून स्टेजवर येते, मग चादर काढून पब्लिकमध्ये जाते. आजही एवढं ती सांभाळत आहेत. त्यांना आपण नावं ठेवतो, तमाशातली नाची म्हणतो, आणि जिने संपूर्ण शरीरावरचे कपडे काढून टाकलेत तिला आपण अभिनेत्री म्हणतो. हा न्याय आम्ही कोणाजवळ मागायचा? बंद करा, हे योग्य नाही. कलावंतावर तुम्ही जवळजवळ 100 वर्ष म्हणजे कलावंतांचा अपमान करत आहात. गेली 100 वर्षाची तमाशाची परंपरा आहे फिरणाऱ्या तमाशांची. 100 वर्ष रसिकांची सेवा, समाज जागृतीचं कार्य तमाशाने केलं, पण समाजाने मात्र त्याची विटंबनाच केली. आजही काही लोक म्हणतात आम्ही तमाशा पाहिला नाही. अरे तू गेलाच नसशील, तू तुझ्या मोठ्या वैभवाला घाबरलास, तू गेला नाही, त्या तमासगिरांचा काय दोष आहे? पण तू पाहणाऱ्याला का म्हणतो तमाशा पाहणं वाईट आहे? पहा तमाशा आणि नंतर ठरवा. नाही, पण आता हे जे तमाशा पुढचं जे म्हणजे काय मोबाईल आणि याची जी आव्हानं आहेत त्याच्याबरोबर म्हणजे एकीकडं तमाशा पारंपरिक पद्धतीनं लोकनाट्य करणारे जे तुमच्यासारखे कलाकार आहेत त्यांच्यासमोर मोठे पेच आणि प्रश्न उभे आहेत. पण दुसरीकडं की अश्लील हावभाव करून नाचणारे जे आहेत, नाचणाऱ्या ज्या आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणजे पैसे मोजायला दिवस रात्र पुरणार नाही अशी त्यांची स्थिती आहे. तर मग हे आता बदलणार कसं चित्र? नाही, हे आपल्याला सर्वांना मिळून बदलावं लागेल. याच्यासाठी
आज जे मीडिया आहे या मीडियाने तमाशा उचलून धरायला पाहिजे. नाही पण रघुभाऊ असं आहे की जर प्रेक्षकांची अभिरुचीच बदलली असेल आणि जर प्रेक्षकांना आता तुम्ही इतकं शरीराला सांभाळत तुम्ही जो कला सादर करते ती बघण्या